आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी. कोंढव्यातील प्रतिभा सोसायटीतील एका इमारतीमधील 4 फ्लॅट फोडल्याचा तपास करताना पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीच्या 6 व वाहन चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. समीर उर्फ अल्फाज हनीफभाई शेख वय 18 वर्षे राहणार सय्यदनगर हडपसर आणि मह्य उर्फ महेश काशीनाथ चव्हाण वय 19 वर्षे राहणार गाडीतळ हडपसर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. कोंढव्यातील प्रतिभा सोसायटी येथील एका इमारतीमध्ये 4 फ्लॅटमध्ये 3 चोरट्यांनी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले होते. या आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार राहुल थोरात, विकास मरगळे, मयूर मोरे यांनी समीर शेख व महेश चव्हाण यांनी या घरफोड्या केल्याचे उघड केले. समीर शेख याला 14 डिसेंबर रोजी अटक करून त्याच्याकडून डिओ मोटारसायकल जप्त केली. हडपसर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता. महेश चव्हाण याने घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले असल्याची माहिती पोलीस अंमलदार अभिजित जाधव, गणेश चिंचकर, अक्षय शेडगे यांना मिळाली होती. न्यायालयाच्या परवानगीने महेश चव्हाण याचा ताबा घेण्यात आला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कोंढवा येथील घरफोडीचे 6 गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून घरफोडी, चोरीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1,31,640 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच त्याच्याकडून चोरीच्या 4 मोटारसायकली असा एकूण 3,09,796 रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याच्याकडून कोंढव्यातील 7 गुन्हे व हडपसर, पिंपरी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 असे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे पोलीस निरीक्षक रौफ शेख, सूरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, अभिजित जाधव, गणेश चिंचकर, अभिजित रत्नपारखी, राहुल थोरात, राहुल रासगे, विकास मरगळे, मयूर मोरे, अक्षय शेंडगे यांनी केली आहे.